नमस्कार, मी मनोज पाठक. बातमीपत्रात आपलं स्वागत. बातमीपत्राच्या सुरुवातीलाच बातमी आहे बदलापूर अत्याचार प्रकरणातली. बदलापूर प्रकरणातल्या सुमोटो याचिकेवर आता हायकोर्टात सुनावणी सुरू झालेली आहे. राज्य सरकारकडून महाधिवक्ता बाजू मांडणार आहेत आणि सुमोटो याचिकेवर आज सुनावणी सुरू करण्यात आलेली आहे. बदलापूर प्रकरणात एसआयटी स्थापन करण्यात आली आहे. महाधिवक्ता सराफ यांनी ही माहिती दिली आहे. तर एसआयटीच्या प्रमुख आरती सिंग आणि सुधाकर पठारे हे कोर्टात हजर झालेले आहे. प्रकरणाचा तपास जलद गतीने सुरू असल्याची माहिती महाधिवक्ता सराफ यांनी दिलेली आहे. तर बदलापूर प्रकरणात एसआयटी स्थापन करण्यात आलेली आहे आणि एसआयटीच्या प्रमुख आरती सिंग आणि सुधाकर पठारे कोर्टात हजर झालेत. आपले प्रतिनिधी कृष्णा सोनरवाडकर सध्या आपल्या सोबत आहे. कृष्णा, सुनावणी सुरू झाली आहे, काय अधिक अपडेट? मनुष्य आपण पाहतोय की मुंबई हायकोर्टात ही सुनावणी सुरू आहे आणि यावेळी सुनावणीवेळी राज्याचे महाधिवक्ता वीरेंद्र सराफ हे राज्य सरकारने केलेले किंवा पोलिसांनी केलेला जो काही आतापर्यंत तपास आहे त्या तपासाची सगळी बाजू हायकोर्टामध्ये मांडताना पाहायला मिळत आहे. तर राज्य सरकारने गठीत केलेल्या एसआयटीच्या प्रमुख आरती सिंग आणि त्या बदलापूर विभागाचे डीसीपी सुधाकर पठारे हे देखील हायकोर्टामध्ये उपस्थित आहेत आणि काल एसआयटीनं प्रत्यक्ष तपासाला सुरुवात केली आणि यावेळी जे लहान मुलीचं स्टेटमेंट रेकॉर्ड करण्यात आलेलं आहे त्याची सुद्धा माहिती हायकोर्टासमोर ठेवलेली आहे. तपास हा जलद गतीनं सुरू आहे. लहान मुलीचं स्टेटमेंट म्हणजे पीडितेचं स्टेटमेंट झालेलं आहे आणि त्या अनुषंगानं पुढचा जो काही तपास आहे तो केला जातोय अशी माहिती ही वीरेंद्र सराफ यांनी पोलिसांच्या वतीनं कोर्टामध्ये ठेवलेली आहे. मात्र फक्त माहिती आम्हाला देऊ नका, तर त्या संदर्भातली जी काही कागदपत्र आहेत किंवा रेकॉर्ड केलेलं स्टेटमेंट असेल किंवा केस डायरी जी आहे ती सुद्धा आम्हाला दाखवा, अशा पद्धतीच्या सूचना ज्या आहेत त्या न्यायमूर्तींनी आता दिल्याचं पाहायला मिळते आणि त्यानुसार पोलिसांनी कागदपत्र ही कोर्टाच्या समोर ठेवलेली आहेत. ती कोर्टातली सगळी कागदपत्र ही न्यायाधीशांकडून तपासली जात आहेत आणि पुढच्या काळात कशा पद्धतीचा तपास असेल किंवा येत्या काळात एसआयटीच्या माध्यमातून काय काय तपास केला जाऊ शकतो याची सुद्धा माहिती जी आहे ती पोलिसांच्या माध्यमातून आता कोर्टासमोर ठेवली जाईल. त्यामुळं अत्यंत संवेदनशील अशा या प्रकरणाची सगळी जी काही प्रक्रिया आहे, न्यायालयीन प्रक्रिया आहे, ती सुद्धा एकीकडे पार पडते तर दुसरीकडे तपास सुरू असतानाच हायकोर्टाने यामध्ये सुमोटिव्ह हस्तक्षेप घेतलेला होता आणि स्वतः यामध्ये आता सुनावणी लावलेली होती आणि आज तातडीची सुनावणी पार पडते आहे. त्या अनुषंगानं पोलीस कोर्टामध्ये उपस्थित आहेत, वरिष्ठ अधिकारी उपस्थित आहेत आणि आतापर्यंत या प्रकरणामध्ये काय काय तपास झाला त्याची माहिती सुद्धा हायकोर्टासमोर ठेवली जाते आणि त्यामुळे हायकोर्ट या सगळ्या बाबीकडे कशा पद्धतीनं पाहतं किंवा आजच्या सुनावणीनंतर काय नेमके निर्देश देतं हे पाहणं महत्वाचं असणार आहे. मात्र राज्य सरकारने गठीत केलेल्या एसआयटीच्या माध्यमातून काल प्रत्यक्ष तपासाला सुरुवात करण्यात आली. कालच हे पथक पीडित मुलींच्या घरी गेलेलं होतं, तिथे त्यांचं स्टेटमेंट रेकॉर्ड करण्यात आलेलं आहे आणि संबंधित जे काही अधिकारी त्या ठिकाणी आवश्यक असतात ते अधिकारी सुद्धा त्या ठिकाणी उपस्थित होते अशी माहिती सुद्धा एसआयटीच्या वतीनं देण्यात आलेली आहे. त्यामुळे राज्याचे महाधिवक्ता वीरेंद्र सराफ यांनी पोलिसांची जी काही बाजू हायकोर्टामध्ये मांडलेली आहे त्यावरती हायकोर्ट काय भूमिका घेतं आणि येत्या काळात तपासाच्या अनुषंगानं काय निर्देश देतं हे पाहणं महत्वाचं असणार आहे. मनुष्य कृष्णा, आपण बघतोय की न्यायमूर्ती पृथ्वीराज चव्हाण यांनी काही प्रश्न उपस्थित केलेले आहेत की आतापर्यंत कोणती कारवाई झाली, चौकशी झाली ते सांगा. याची काही उत्तरं देण्यात आलेली आहेत का की केवळ कागदोपत्री ही केस रजिस्टर करण्यात आलेली आहे? नेमकी काय काय चौकशी झाली याची उत्तरं देण्यात आली आहेत का न्यायमूर्तींसमोर? मनुष्य या सगळ्या प्रकरणामध्ये काही आरोप हे पहिल्या दिवसापासून केले जात आहेत, ते म्हणजे गुन्हा दाखल करण्यासाठी उशीर का झाला तोच प्रश्न न्यायमूर्तींनी आता पुन्हा एकदा विचारलेला आहे. हा गुन्हा पॉक्सो अंतर्गत येतो, त्यामुळे लवकरात लवकर गुन्हा का दाखल झाला नाही असा प्रश्न देखील आता न्यायाधीशांनी विचारलेला आहे. यावरती थोड्याच वेळामध्ये पोलिसांच्या माध्यमातून उत्तर दिलं जाणार आहे. राज्याचे महाधिवक्ता वीरेंद्र सराफ हे स्वतः जातीने या प्रकरणाची बाजू मांडण्यासाठी हायकोर्टामध्ये उपस्थित आहेत. त्यामुळे पोलिसांनी आतापर्यंत काय काय तपास केला आणि जे काही प्रश्न पहिल्या दिवसापासून सातत्याने विचारले जात आहेत किंवा या सगळ्या प्रकरणाच्या अनुषंगानं उपस्थित केले जात आहेत त्या अनुषंगानं सुद्धा कोर्टाची सुद्धा तीच भूमिका जी आहे ती आता आपल्याला पाहायला मिळते आहे. कोर्ट सुद्धा तेच प्रश्न पोलीस अधिकाऱ्यांना विचारत आहे आणि या अनुषंगानं आता पोलिसांच्या माध्यमातून सुद्धा उत्तरं जी आहे ती दिली जात आहेत. मात्र पोलिसांच्या माध्यमातून जे काही उत्तर देण्यात आलेलं होतं त्या अनुषंगानं पीडित मुलगी ही अत्यंत लहान आहे आणि त्यामुळे तिच्याकडनं काही बाबी जाणून घेण्यासाठी अवकाश लागला आणि त्यामुळे कदाचित गुन्हा दाखल करण्यासाठी हा मधला जो काही वेळ होता दिवसभराचा तो लागला, अशा पद्धतीची माहिती पोलिसांच्या माध्यमातून आतापर्यंत देण्यात येत होती. त्यामुळे आता कोर्टामध्ये पोलीस नेमकं काय उत्तर देतात आणि न्यायालयाच्या वतीनं जे काही प्रश्न उपस्थित केले जात आहेत त्याच्या त्या प्रश्नांना कशा पद्धतीची उत्तरं दिली जात आहेत हे पाहणं महत्वाचं असणार आहे. मनस्वी कृष्णा, आणखी एक शंका उपस्थित केली गेली होती या संपूर्ण प्रकरणामध्ये की या केसमध्ये केवळ 2 मुली पीडित आहेत की या व्यतिरिक्त सुद्धा आणखी काही विद्यार्थी पीडित आहेत, याची काही चौकशी केली जाते का? त्या दृष्टीने सुद्धा तपास केला जाणार आहे का? मनुष्य नक्कीच आरोपीला अटक करण्यात आलेली आहे. मुख्य आरोपी सध्या अक्षय शिंदे जो पोलीस कस्टडीमध्ये आहे आणि आतापर्यंत या सगळ्या प्रकरणामध्ये
2 पीडिता समोर आलेल्या आहेत. त्या पीडिता समोर आल्यानंतर त्यांची चौकशी करण्यात आली, त्यांचा जबाब नोंदवण्यात आला. मात्र अजून सुद्धा काही जर पीडिता असतील तर त्या जोपर्यंत समोर येऊन ही माहिती देत नाहीत किंवा त्यांचे जे काही पालक आहेत ते याबाबत काही वक्तव्य करत नाही, तोपर्यंत नक्की पीडिता किती आहेत हे कळू शकत नाही. मात्र आतापर्यंत या प्रकरणामध्ये फक्त 2 पीडिता आहेत आणि त्या अनुषंगानं पोलिसांचा तपास जो आहे तो सुरू आहे. मुख्य आरोपी अक्षय शिंदे सध्या पोलिसांच्या ताब्यामध्ये आहे. त्याची 26 तारखेपर्यंत पोलीस कोठडी मिळालेली आहे आणि आरोपीची चौकशी सुद्धा सुरू आहे. मात्र जर अशा काही पीडिता असतील तर त्यांनी स्वतःहून समोर येणं आवश्यक असतं आणि तशा पद्धतीचं आवाहन हे पोलिसांकडून वारंवार केलं जातं आणि त्यामुळे या प्रकरणामध्ये आतापर्यंत तरी फक्त 2च पीडिता निष्पन्न झालेल्या आहेत. त्या अनुषंगानं पोलिसांचा तपास सुरू आहे. मात्र येत्या काळात जर अशा प्रकारच्या घटना किंवा ही जी काही लैंगिक शोषणाची बाब आहे ती जर याच शाळेतल्या आणखी काही लहान मुलींसोबत झालेली असेल तर तशा पद्धतीचं पालकांची भूमिका अत्यंत महत्वाची ठरणार आहे. त्यामुळे आता सध्या आरोपी जरी पोलिसांच्या ताब्यात असला तरी मात्र 2च पीडितांच्या स्टेटमेंटच्या आधारावरती ही केस जी आहे ती सध्या सुरू आहे, तपास सुरू आहे. त्यामुळे अशा प्रकारची घटना जर याआधी काही झाल्या असतील तर त्यांचं समोर येणं अत्यंत आवश्यक आहे. मात्र सध्या 2 ज्या पीडिता आहेत त्यांच्या स्टेटमेंटच्या आधारावरती मुख्य आरोपीची चौकशी केली जाते. शिवाय इतर बाबी सुद्धा पोलिसांच्या माध्यमातून तपासल्या जात आहेत. नक्कीच कृष्णा, तुम्ही आमच्या सोबत राहाच. या प्रकरणातले अपडेट आपण जाणून घेत आहोत. सध्या सुनावणीला सुरुवात झालेली आहे. प्रकरणातल्या काही गोष्टी या FIR मध्ये नमूद नाहीत असं महत्त्वपूर्ण निरीक्षण न्यायमूर्ती चव्हाण यांनी नोंदवलेलं आहे. तर यावर उत्तर दिलेलं आहे की शाळेने या प्रकरणात स्वतःहून कारवाई केली गेली पाहिजे होती, मात्र तुमच्याकडून कारवाई का झाली नाही असा प्रतिप्रश्न न्यायमूर्ती चव्हाणांनी विचारलेला आहे. पॉक्सो अंतर्गत गुन्हा येतो मग तातडीनं FIR दाखल का झाला नाही असा प्रश्न न्यायमूर्तींनी महाधिवक्ता वीरेंद्र सराफ यांना केलेला आहे. त्यामुळे पॉक्सो अंतर्गत जर गुन्हा दाखल होत असेल तर तातडीने त्या गुन्ह्याची नोंद व्हायला हवी होती, मात्र त्यामध्ये दिरंगाई का झाली असा सवाल न्यायमूर्तींनी उपस्थित केलेला आहे. पुन्हा एकदा जाऊयात, आपले प्रतिनिधी कृष्णा सोनरवाडकर आपल्या सोबत आहे. कृष्णा, एकंदरीत हे प्रकरण तापलं त्याचं कारणच हे आहे किंवा संताप उफाळून आला ते म्हणजे पॉक्सो अंतर्गत गुन्हा येत असताना सुद्धा तातडीने FIR का दाखल झाला नाही, इतके तास मध्ये का गेले. न्यायमूर्तींनी सुद्धा हाच सवाल महाधिवक्त्यांपुढे उपस्थित केलेला आहे. त्यावर महाधिवक्त्यांनी नेमकं काय उत्तर दिलेलं आहे ते कळू शकलंय का? मनश्री, आपण पाहतोय की सध्या न्यायमूर्तींकडून हे प्रश्न विचारले जात आहेत. न्यायमूर्ती पृथ्वीराज चव्हाण यांच्या माध्यमातून पोलिसांना आणि राज्याचे महाधिवक्ता वीरेंद्र सराफ यांना या प्रश्नांची सरबत्ती त्यांच्यावरती केली जाते आहे. वीरेंद्र सराफ यांनी सांगितल्याप्रमाणे शाळेने या संदर्भात कारवाई केली पाहिजे होती असं सुद्धा म्हटलं. त्यावरती कोर्टाने त्यांना प्रतिप्रश्न केला की तुमच्याकडून का लवकर कारवाई झाली नाही. शिवाय FIR मध्ये जो घटनाक्रम लिहिणं आवश्यक असतं किंवा FIR मधल्या ज्या काही गोष्टी आवश्यक होत्या त्या FIR मध्ये का दिसत नाहीयेत असा सुद्धा प्रश्न न्यायमूर्तींनी विचारलेला आहे. त्यामुळे बदलापूर प्रकरणासंदर्भात पोलिसांनी दाखल केलेला गुन्हा असेल किंवा इतर जी काही महत्वाची कागदपत्र आहेत ती कोर्टासमोर का दाखवली जात नाहीत असाही प्रश्न जो आहे तो न्यायमूर्तींनी विचारलेला आहे. त्यामुळे या सगळ्या प्रश्नांची सरबत्ती सध्या पोलिसांवरती आणि राज्याचे महाधिवक्ता वीरेंद्र सराफ यांच्यावरती होती आहे. या सगळ्या प्रश्नांना कशा पद्धतीनं ठाणे पोलिसांकडून उत्तर दिलं जातं, शिवाय राज्याचे महाधिवक्ता काय नेमकं या सगळ्या प्रश्नांना उत्तर देतात हे पाहणं महत्वाचं असणार आहे. मात्र आतापर्यंत तपास हा जलद गतीनं सुरू आहे आणि SITच्या माध्यमातून प्रत्यक्ष तपासाला सुरुवात करण्यात आलेली आहे अशी माहिती सुद्धा वीरेंद्र सराफ यांच्या माध्यमातून कोर्टासमोर ठेवण्यात आलेली आहे. त्याचबरोबर मुलींचं स्टेटमेंट जे रेकॉर्डवरती एका मुलीचं स्टेटमेंट हे रेकॉर्डवरती घेण्यात आलेलं आहे, मात्र दुसऱ्या मुलीचं स्टेटमेंट हे रेकॉर्डवरती घेण्यात आलेलं नाहीये. त्यामुळे दुसऱ्या मुलीचं स्टेटमेंट तुम्ही घेतलं नाहीये का असा सुद्धा प्रश्न जो आहे तो कोर्टाकडून विचारण्यात आलेला आहे. त्यामुळे आतापर्यंत आपण पाहतोय की जी या मूळ गुन्ह्यातली पीडिता आहे त्या मुलीचं स्टेटमेंट SITच्या माध्यमातून काल घेण्यात आलं अशी माहिती राज्याचे महाधिवक्ता वीरेंद्र सराफ आणि पोलिसांच्या माध्यमातून कोर्टासमोर ठेवण्यात आली. मात्र याच प्रकरणामध्ये जी दुसरी पीडिता आहे त्या मुलीचं स्टेटमेंट तुम्ही रेकॉर्डवरती घेतलेलं नाहीये, याचा अर्थ तुम्ही तिचं स्टेटमेंट घेतलं नाही का हा एक महत्वाचा प्रश्न सध्या न्यायमूर्तींनी विचारलेला आहे. त्यामुळे पोलीस त्याला काय उत्तर देतात, खरंच त्या मुलीचं स्टेटमेंट रेकॉर्ड करण्यात आलेलं आहे किंवा नाही हे सुद्धा आता थोड्याच वेळामध्ये स्पष्ट होईल. मात्र काल SITचं पथक हे या गुन्ह्यातली जी मुख्य पीडिता आहे तिच्या घरी पोहोचलेलं होतं आणि त्या SITच्या माध्यमातून त्या मुलीचं स्टेटमेंट रेकॉर्ड करण्यात आलेलं आहे अशी माहिती सुद्धा SITच्या माध्यमातून कोर्टासमोर ठेवलेली आहे. त्यामुळे न्यायालयाकडून ज्या काही प्रश्नांची सरबत्ती सध्या
पोलिसांवरती आणि राज्याचे महाधिवक्ता वीरेंद्र सराफ यांच्यावरती केली जाते, त्या सगळ्या प्रश्नांना कशा पद्धतीनं राज्य सरकारच्या वतीनं कोर्टामध्ये उत्तरं दिली जात आहेत हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. मनस्वी कृष्णा, नक्कीच एक महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी उपस्थित केला गेलेला आहे, ते म्हणजे काही गोष्टींचा समावेश FIR मध्ये करण्यात आलेला नाही, असं महत्त्वाचं निरीक्षण आता न्यायमूर्ती चव्हाणांनी या ठिकाणी नोंदवलेलं आहे. त्यापैकी एका मुलीचं स्टेटमेंट तर रेकॉर्ड झालेलं आहे, मात्र दुसऱ्या मुलीचं स्टेटमेंट अद्याप रेकॉर्ड झालेलं नाही, असं सुद्धा निरीक्षण नोंदवण्यात आलेलं आहे. तर कृष्णा, पहिल्या मुलीचं स्टेटमेंट तर रेकॉर्ड झालेलं आहे, जसं तू माहिती दिलीस की कालच या एका मुलीचं स्टेटमेंट रेकॉर्ड केलं गेलं, तिचा जबाब घेतला गेला. दुसऱ्या पीडितेपर्यंत अद्याप पोलीस पोहोचलेले नाहीयेत का? त्यावर महाधिवक्त्यांनी आणि सरकारच्या वकिलांनी नेमकं काय उत्तर दिलंय? मनस्वी, आपण पाहतोय की सध्या न्यायालयाकडून अजून सुद्धा काही प्रश्न जे आहेत ते विचारले जात आहेत. ते म्हणजे मुख्य पीडिता जी आहे त्या मुलीचं स्टेटमेंट जे SITने रेकॉर्ड केलेलं आहे, त्याच्या व्यतिरिक्त जे FIR मध्ये दुसऱ्या पीडितेचं नाव जे पोलिसांनी नमूद केलेलं आहे त्या मुलीचं स्टेटमेंट तुम्ही रेकॉर्ड केलेलं आहे का, असा प्रश्न जो आहे तो सुद्धा न्यायालयाने विचारलेला आहे. कारण त्या मुलीचं स्टेटमेंट अद्याप तरी रेकॉर्डवरती नाहीये. त्याचबरोबर बदलापूर पोलिसांनी आपलं काम योग्य पद्धतीने केलं नाहीये आणि त्यामुळं त्यांना निलंबित केलेलं आहे का, याचं सुद्धा उत्तर पोलिसांच्या माध्यमातून देण्यात यावं, वीरेंद्र सराफ यांनी द्यावं, असं सुद्धा प्रश्न जो आहे तो न्यायमूर्तींनी विचारलेला आहे. त्याचबरोबर पीडितेचं स्टेटमेंट रेकॉर्ड करताना त्याचं व्हिडिओ रेकॉर्डिंगच्या स्वरूपामध्ये जो काही पुरावा आहे तो तयार करण्यात आलेला आहे का, असा सुद्धा प्रश्न जो आहे तो न्यायालयानं विचारलेला आहे. त्यामुळे या सगळ्या प्रश्नांची उत्तरं सध्या पोलिसांच्या माध्यमातून आणि राज्याचे महाधिवक्ता वीरेंद्र सराफ यांच्या माध्यमातून दिले जात आहेत. या सगळ्या अनुषंगाने आपण पाहतोय की कोर्टानं कुठेतरी या बदलापूर प्रकरणावर आक्रमक भूमिका जी आहे ती घेतल्याचं पाहायला मिळतं आहे आणि राज्याच्या महाधिवक्त्यांवरतीच प्रश्नांची सरबत्ती सध्या केली जाते. या सगळ्या प्रश्नांची उत्तरं त्यांच्याकडून मागितली जात आहेत. सगळ्यात महत्त्वाचं, पीडितेचं स्टेटमेंट रेकॉर्ड करताना ज्या दोन पीडिता FIR मध्ये पीडितांची नावं FIR मध्ये नमूद करण्यात आलेली आहेत, त्या दोन्ही पीडितांपैकी एका पीडितेचं स्टेटमेंट रेकॉर्ड केल्याची माहिती ही SITच्या माध्यमातून देण्यात आलेली होती, मात्र दुसऱ्या पीडितेचं स्टेटमेंट रेकॉर्ड करण्यात आलेलं आहे का, कारण तिचं स्टेटमेंट हे रेकॉर्डवरती नाहीये, असा सुद्धा प्रश्न न्यायालयानं विचारलेला आहे. शिवाय जे स्टेटमेंट तुम्ही पीडितेचं रेकॉर्ड केलं त्याचं व्हिडिओ रेकॉर्डिंग करण्यात आलेलं आहे का, हाही प्रश्न जो आहे. व्हिडिओ रेकॉर्डिंग